तुमच्या खात्यात पीक विमा आला का? आणि जर आला असेल तर तो खरीपाचा आहे का? आज आपण पीक विमा भरपाई या विषयामागचे पूर्ण सत्य समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एकच प्रश्न विचारत आहे. पीक विमा भरपाई कधी येणार? जानेवारी संपत आली तरी पैसे का आले नाही? तर चला, कोणतेही अफवा नाही, फक्त सत्य सोपे शब्दात. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सध्या जे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेत ते खरीप 2025 चे पीक विमा पैसे नाहीत. मग ते कोणते पैसे आहेत? फळ पीक विमा, मागील वर्षाची थकीत भरपाई, काही विशेष जिल्ह्यामध्ये जुनी प्रकरण. खरीप पीक विमा अजून सुरू झालेला नाही. खरीपामध्ये ज्या पिकांची भरपाई अपेक्षित आहे, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका, या सगळ्या पिकांचा डेटा पूर्णपणे तयार आहे. मग अडचण नेमकी कुठे आहे? सरळ सांगायचं तर राज्य सरकारकडे नाही, तर केंद्र सरकारच्या पोर्टलवर अडचण आहे. पीक कापणी पूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी पाठवलेली, विमा कंपन्यांना हप्ता दिलेला. PMFBY पीक विमा पोर्टलवर टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे रिलीज होत नाही. आता पैसे कधी येऊ शकतात? अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार समस्या कोणतीही दिवशी सुटू शकतो. सुटली तर 7 ते 8 दिवसात पैसे जमा होऊ शकतात. नाही सुटली तर फेब्रुवारी पर्यंत उशीर होऊ शकतो. म्हणजे अजूनही निश्चित तारीख नाही. तूर आणि कापूस शेतकऱ्यांसाठी वेगळी माहिती. जर तुम्ही तूर किंवा कापूस पिकवला असेल तर लक्षात ठेवा, या पिकांची भरपाई मार्च-एप्रिल 2026 मध्येच येण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे पीक कापणी प्रयोग अजून सुरू आहेत. आता यंदाची भरपाई कमी का असू शकते? हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. यंदा अनेक ट्रॅक्टर काढून टाकले गेले, फक्त पीक कापणी प्रयोगावर भरपाई दिली जात आहे. इतिहास पाहिलं तर या पद्धतीने सर्वात कमी भरपाई मिळते. म्हणूनच यंदाची पीक विमा रक्कम गेल्या वर्षापेक्षा कमी असण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचा दोष नाही, राज्य सरकारची प्रक्रिया पूर्ण अडथळा केंद्र सरकारच्या पोर्टलवर. आता प्रश्न एकच आहे, ही टेक्निकल समस्या कधी सुटते? जशी नवीन अपडेट येईल तशी सर्वात आधी माहिती तुम्हाला देऊ. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण माहिती हाच आजचा सर्वात मोठा पीक विमा आहे.